तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता। तर 44 साईजचं कटोरी ब्लाऊज मी इथं रेडी केलेलं आहे आणि या ब्लाऊजचं अगदी स्टेप बाय स्टेप कटिंग जे आहे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथं प्रॉपर बघू शकता आपलं छातीचं जे माप आहे 11 इंच आलेलं आहे। म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे तर ते 44 साईजचं आपण इथं पूर्ण रेडी केलेलं आहे। साईड फिटिंग सुद्धा बघू शकता। साईड फिटिंग सुद्धा हे जे एकदम एका सरळ रेषेमध्ये आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे। तर दोन्ही साईडला हे बघा। आता आतमध्ये जसं की इथं बघू शकता की 2-2 इंचाचं फुल मार्जिन सुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये हे राहतं। तर काही जणांना तोही प्रॉब्लेम असतो की मार्जिन जे आहे आतमध्ये शिल्लक ब्लाऊजमध्ये जे आहे राहत नाही। आता या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या हेवी साईजला खूप प्रॉब्लेम होतात। म्हणजे ज्यावेळी 42, 44, 40, 38 असे ब्लाऊज जे असतात तर ते काकेमध्ये फुगा येतो त्यांना किंवा शोल्डर उतरत असतं। तर त्याही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ जो आहे अगदी शेवटपर्यंत बघा। हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या छान अशा व्हिडिओला। तर आता सगळ्यात आधी मी इथं घेतलेला आहे आपल्या साडीतला पीस जो मी 1 मीटर कट केलेला आहे। कारण आपलं जे माप आहे 44 आहे तर त्यासाठी आपल्याला कापड जे आहे थोडं एक्स्ट्रा लागतं। तर त्यामुळे मी साडीतला जो पीस आहे 1 मीटर घेतलेला आहे। शिवाय अस्तर सुद्धा मी 1 मीटर इथे घेतलेला आहे। तर आता आपल्याला कोणतं मेजरमेंट लागणार आहे तर ते सगळ्यात आधी आपण इथं बघून घेऊयात। तर 44 साईज कटोरी ब्लाऊज मी इथं कटिंग जे आहे ते दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याच ब्लाऊजचं स्टिचिंग सुद्धा बघायला मिळणार आहे। कारण मला भरपूर कमेंट येतात की तुम्ही फक्त कटिंग दाखवता स्टिचिंग दाखवत नाही। तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग जे आहे प्रॉपर दाखवणार आहे। तर आता इथं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। छाती मी 11 घेतलेली आहे, कमर 9 घेतलेली आहे, पूर्ण उंची 15.5 घेतलेली आहे। तर पूर्ण उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। तर कटोरी मी 6 घेतलेली आहे कारण यांचं छातीचं जे माप आहे थोडंसं कमी असल्यामुळे मी कटोरी जे आहे 6 इंच घेतलेली आहे। पण तुम्ही 6.5 किंवा 6.25 जे आहे 44 ला ठेवू शकता तर ते अगदी व्यवस्थित बसतं। आता शोल्डर मी तर 6 घेतलेला आहे, मुंडा 6.5 घेतलेला आहे, गळा रुंदी जी आहे मी तर 2.5 इंच घेतलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं माप टाकायचं आहे आपल्या पूर्ण उंचीचं। तर पूर्ण उंची आपल्या आहे 15.5 इंच प्लस त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करून 16.5 इंच आपण इथं माप टाकलेलं आहे। जे तुमचं काही माप असेल पूर्ण उंचीचं तर ते तुम्ही टाकायचं आहे। आता हे जे माप आहे तर ते फुल मी लेंथ घेतलेले आहे। पण तुम्ही एवढी न घेता तुमची जर हाईट कमी असेल तर तुम्ही पूर्ण उंची तुम्ही कमी घेऊ शकता। तर आता मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे 6 इंच। त्याच्यानंतर आपला जो मुंडा आहे तर मी तो टाकलेला आहे 6.5 इंच। तर आता हे बघा मी शोल्डर 6 घेतलं, त्याच्यानंतर आपला जो मुंडा आहे 6.5 वरती मी मार्किंग केलेला आहे। तर 44 ला आपल्याला शोल्डर 6 मुंडा 6.5 घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित बसतात ब्लाऊज। त्यानंतर आता प्रॉपर आपलं जे माप आहे 11 इंच आपण इथे घ्यायचं आहे छातीचं। तर आपण 44 साईज इथं तयार करत आहोत तर त्याचा चौथा भाग आपण इथं काढून घ्यायचा आहे। तर हे बघा मी 11 इंच इथं घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर आपण इथं कमरेचं माप घ्यायचं आहे 9 इंच। तर 9 + 2 इंच प्रॉपर आपण इथं जे माप आहे आपल्या कमरेचं टाकायचं आहे 11 इंचावरती। आणि त्याच्यानंतर आता आपण 2 इंच यामध्ये छातीमध्ये एक्स्ट्रा इथं मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण जी आपली छातीची आणि कमरेची जी लाईन आहे तर ती मार्किंग करून घ्यायची। तर प्रॉपर माझं जे छातीचं माप आहे तर ते 13 इंच झालेलं आहे। 11 इंच मी कमर घेतली, त्याच्यामध्ये 2 इंच मी मार्जिन ॲड केलं आणि 13 इंच मी छाती घेतली आणि 9 + 2 इंच मी कमर घेतलेली आहे। तर आता छाती आणि कमर जे आहे अशी आपण क्रॉसमध्ये एक लाईन आखून घ्यायची आहे। तर आता हे बघा। तर आता सगळ्यात आधी आपण इथं मुंडा बघणार आहोत। तर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1 इंचावरती। तर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो 1 इंचावरती द्यायचा। बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1.5 इंचावरती। त्याच्यानंतर आता आपण इथं मुंड्याला जो शेप आहे दाखवल्याप्रमाणे असा द्यायचा आहे। तर आता एकदम नॉर्मल जो शेप आहे मी इथं देणार आहे सगळ्यात आधी। तर सगळ्यात आधी आपण जसं आपण मुंड्याला शेप देतो त्या टाईप आपण इथं शेप द्यायचा आहे। पण काय होतं जर हेवी साईज आपण ब्लाऊज शिवत असतो तर त्यावेळी पुढच्या साईडला प्लेट किंवा पुढच्या साईडला फुगा येतो किंवा बॅक साईडला ब्लाऊजला मागे फुगा येतो, प्लेट्स येतात, मागच्या साईडनं ब्लाऊज एखाद्या वेळेस फुगतं आणि हे जास्त हेवी साईजला होतं म्हणजेच 38, 40 जसं मी मगाशी म्हटलं 42, 44। तर आता या साईजला आपण एक ट्रिक अशी वापरायची आहे ज्यामुळे शोल्डरही व्यवस्थित बसतं आणि मुंड्याला सुद्धा फुगा वगैरे अजिबात येत नाही। अगदी प्लेन आपली बॅक साईड आणि फ्रंट साईड येते। तर आता हे जे आपलं आहे कापड इथं मी जे मार्किंग केलेलं आहे तर ते आपलं एक्स्ट्राचं कापड असतं आणि त्यामुळेच आपल्याला इथं प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात बॅक साईडला आणि फ्रंट साईडला फुगा येण्याचे कारण।
तर आता आपण बॅक मुंड्याला जो शेप दिला होता 1.5 इंच, तर तोच जो शेप आहे आपण इथं घ्यायचा आहे, अर्धा इंच डाऊन घ्यायचा आहे. तर मी पाऊण इंच घेतलेला आहे, कारण या कस्टमरला थोडा जास्त तो प्रॉब्लेम होतो, तर त्यामुळे पाऊण इंच घेतलं. पण तुम्ही जर पहिल्यांदा ही जे ट्रिक तुम्ही करत असाल कुणाच्या ब्लाऊजवरती, तर तुम्ही फक्त अर्धा इंच ही जे आहे खाली घ्यायचं आहे. तर आता हे बघा, मी पाऊण इंचावरती मुंडा डाऊन केला. त्याच्यानंतर मुंड्याला दाखवल्याप्रमाणे तुम्हीही असा फ्रंटला आणि बॅकला जो मुंड्याचा शेप आहे अशा टाईप द्यायचा आहे. तर यामुळे काय होतं, काके जर फुगा येत असेल तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. शिवाय जे शोल्डर तुमचं जर पडत असेल तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर तुम्ही एकदा नक्की हेवी जर साईज तुम्ही शिवत असाल तर ही जी ट्रिक आहे तुम्ही नक्की एकदा वापरून बघा. आता त्याच्यानंतर आपण इथं घ्यायचं आहे गळारुंदीचं माप. तर गळारुंदी आपण इथं घेतलेली आहे 2.5 इंच. त्याच्यानंतर आता पुढचा जो आपला गळा आहे तर तो आपण घ्यायचा आहे 6 इंचावरती. तर गळ्याला आपण इथं स्क्वेअर आकार इथं सगळ्यात आधी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आपण इथं गळ्याचा जो शेप आहे गोल आपण देणार आहोत. आता क्रॉस पट्टी जी आहे तर मी ती घेतलेली आहे 3 इंच. पण ज्या कस्टमरने मला हे ब्लाऊज दिलं होतं मापाला, त्याने मला ब्लाऊज जे आहे उंचीला वाढवायला सांगितलं होतं. तर मी तर जी क्रॉस पट्टी घेणार आहे तर ती 3.5 इंचाची घेणार आहे, कारण मी हे जे ब्लाऊज शिवत होते पूर्ण उंची जी आहे वाढवलेली आहे. तर त्यामुळे मी क्रॉस पट्टी जी आहे 3 न ठेवता 3.5 आणि 3 ठेवलेली आहे इथं. तर हे बघा, तर 3 आणि 3 वरती सगळ्यात आधी आपण इथं मार्किंग करायचं. त्याच्यानंतर क्रॉस पट्टीला आपण थोडासा इथं कर्व शेप द्यायचा आहे, जसं की तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा ते छान दिसतं. थोडासा इथं कर्व शेप मी दिलेला आहे. आता आपलं माप जे येतं तर ते कटोरीचं 6 इंच मी ते कटोरीचं माप आहे तर ते घेतलेलं आहे, कारण त्या कस्टमरचं जे आहे छातीचं माप एकदम कमी आहे. तर त्यामुळे मला त्यांनी 6 इंचाची कटोरी जी आहे तर ती ठेवायला सांगितली होती. पण तुम्ही 44ला जर तुम्हाला माप माहिती नसेल कटोरीचं किती घ्यायचं काय घ्यायचं, तर ऑलरेडी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे की छातीच्या मापानुसार आपण कटोरी जी आहे तर ती कशी काढायची आणि किती काढायची. तर मी इथं कटोरीचं जे माप आहे तर ते घेतलेलं आहे 6 इंच. पण तुम्ही 44 जर साईज ब्लाऊज जे आहे कटिंग करत असाल तर तुम्ही 6.5 किंवा पावणे 7 सुद्धा कटोरी जी आहे अगदी 44ला व्यवस्थित बसते. तर आता कटोरीचं माप आपण जिथं 6 टाकलं होतं तिथं आपण एक स्ट्रेट लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर गळ्याच्या वरती आपण काय करायचं आहे, 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्यानंतर क्रॉसमध्ये एक लाईन आपण त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे. जर तुम्हाला कटोरीचा शेप अंदाजे काढता येत नसेल तर तुम्ही अशा टाईप जो कटोरीचा शेप आहे अगदी इझिली काढू शकता. तर हे बघा, तर मी कटोरीचा असा शेप दिलेला आहे. त्यानंतर आता मी पुढच्या गळ्याचा सुद्धा इथं शेप दिलेला आहे. तर थोडासा पुढचा गळ्याचा आकार आहे थोडासा मी बाहेरून घेतलेला आहे. तर आता हे प्रॉपर आपलं 44 साईजचं कटोरीचे ब्लाऊज आहे. मार्किंग आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे अगदी डिटेलमध्ये, आणि तुम्हाला व्यवस्थित मी सांगितलेलं आहे की काय काय प्रॉब्लेम होतात आणि ते आपण कसे सॉल्व्ह करायचे. आता या मापानुसार तुम्ही जे आहे 44 ब्लाऊज जे आहे पूर्ण कटिंग करू शकता. स्टिचिंगसुद्धा मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे, सो तुम्ही तो बघून जो आहे ब्लाऊज आहे पूर्ण तयार करू शकता. आता आपलं हे पूर्ण जे माप आहे 44 साईजचं मार्किंग करून झालेलं आहे. तर आता आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर ज्यावेळी मोठी साईज आपल्याला शिवायला येते तर त्यावेळी आपण काय करायचं, सगळ्यात आधी पेपरवरती मार्किंग करायचं आणि त्यानंतरच मग कापडावरती आपण कटिंग करायचं. तर आता हे बघा, मुंड्याचा जो आपण डाऊन इथं पाऊण इंच आकार केला होता तर तो इथं आपण असा कट केलेला आहे. आता फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहेत आपण असे सेपरेट करून घेतलेले आहेत. गळ्याला मी दोन्ही साईडला कट दिलेला आहे. तर सगळ्यात आधी मी इथं पुढचा गळा जो आहे आपला तो इथं कट केलेला आहे. त्याच्यानंतर इथं क्रॉस पट्टी कट करून घ्यायची.
आता आपण इथं कट करत आहोत आपल्या फ्रंट मुंड्याचा शेप. तर फ्रंट मुंड्याचा सुद्धा शेप बघू शकता मी कशा पद्धतीने इथं मार्किंग केलेलं आहे. आता आपण फ्रंट मुंड्याचा सुद्धा इथं शेप जो आहे कट केलेला आहे. तर फ्रेंड्स स्लीवचं जे कटिंग आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं नाही, पण स्लीवचे जे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती भरपूर आहेत. तर त्यामध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे की आपण छातीच्या मापावरून स्लीव जे आहेत ते आपण कशी कट करायची. तर एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि जो स्लीवचा शेप आहे तर तोही तुम्ही अगदी प्रॉपर कसा काढायचा तर तोही व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. जर तुम्हाला अंदाजे स्लीवचा जो शेप देता येत नसेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही अगदी व्यवस्थित आणि इझिली जो आहे स्लीव्ज काढू शकता. तर आता आपण बॅक पार्ट जो आहे आपण सगळ्यात आधी इथं अस्तरवरती ठेवलेला आहे. तर अस्तरच्या बॅक बाजूला आपण असा हा बॅक पार्ट जो आहे ठेवून इथं मार्किंग करत आहोत सगळ्यात आधी. तर बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. तसंच आपण आता मुंडाही ठेवून इथं कट करून घ्यायचा आहे. तर हा आपण असा मुंडा इथं मार्किंग करून कट केलेला आहे. तर आता कटोरी जी आहे आपण डायरेक्ट इथं अस्तरवरती वाढवून घेणार आहोत. जसं आपण पेपरवरती वाढवतो दोन्ही साईडला 1.5 इंच, सेंटरला इथं मी 1.5 इंच वाढवते. तर काही जणांचं मला त्यासुद्धा कमेंट असतात की तुम्ही सेंटरला 1.5 इंच नाही वाढवत. तर मी नाही वाढवत. तर दोन्ही साईडला मी 1.5 घेतो, सेंटरला मी 1.5 इंच घेतो. तर हे बघा दोन्ही साईडला मी 1.5 घेतलं आणि जो आपला सेंटरचा भाग आहे तिथं मी घेतलेला आहे 1.5 इंच. तर तिथे काही जण 1.5 इंच घेतात. तर आपलं हे जे कटिंग आहे आजचं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला काही डाऊट वाटत असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर आता प्रॉपर आपलं जे फ्रंट पार्टचं किंवा बॅक पार्टचं जे कटिंग आहे तर ते मी केलेलं आहे. तर आता हे जे कटिंग आहे आपण मेन पिसावरती ठेवून कट करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.